राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढलाय। राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी आणि खुश खबर सध्या राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि महागाई भत्ता रिवाइज करून त्यात 3%ची वाढ झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, मोठी आनंदाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी। नक्कीच राज्य सरकारचे लाखो कर्मचारी आहेत आणि गेल्या अनेक महिन्यांपासून महागाई भत्त्यात अपेक्षित असलेली वाढ जी आहे ती करण्यात आलेली नव्हती। मात्र आज त्या संदर्भातलं परिपत्रक जो आहे तो राज्य सरकारने काढलेला आहे। त्या अनुषंगाने 50%वरून महागाई भत्ता जो आहे 53% करण्यात आलेला आहे आणि सोबतच तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे। म्हणजेच जुलै 2024 पासून तो लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे जुलै 24 पासून 31 जानेवारी 2025 पर्यंत जो महागाई भत्ता आहे तो एरियर्सच्या स्वरूपामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये दिला जाईल असंही त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं। त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बाब आहे। मात्र राज्य सरकारच्या आर्थिक स्थिती संदर्भात वेगवेगळे प्रश्न गेले काही दिवस उपस्थित केले जात होते। विरोधकांकडूनही आरोप केले जात होते। मात्र ज्या अर्थी राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे, नक्कीच राज्य सरकार जी आहे ती आर्थिक स्थितीबद्दल कुठेतरी सकारात्मक आहे किंवा आत्मविश्वास राज्य सरकारला असं जाणवतं आणि त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांचा महागाई भत्ता जो आहे तो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। निश्चित, खूप खूप धन्यवाद रजत वशिष्ठ या सविस्तर माहितीबद्दल। महागाई भत्ता 50%वरून आता 53% झालेला आहे आणि पूर्वलक्षी प्रभावाने तो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे।